नोवा स्पोर्ट्स कुंडेवाहाल आयोजित आदर्श सरपंच व उप सरपंच चषक आर वास्कर सामाजिक सांस्कृतिक विकास मंडल आयोजित टूर्नामेंट देख रहे हो। खासतौर पर कैलाशवासी दिलीप दाऊ शेठ वास्कर साहब, कैलाशवासी दिनेश सुरेश वास्कर साहब उनके स्मरणार्थ में आयोजित किया गया टूर्नामेंट। सर्वेश न्यू गोल्डन पोसरी वर्सेस मुकाबला युवराज इवेंट सदगुरु सप्लायर सीमेंट क्रिकेट क्लब पारगांव। इन दो टीमों के बीच ये मुकाबला और बैटिंग करती हुई टीम आपके सामने आप देख सकते हैं। पहली गेंद और पहली गेंद पर बैटक शॉट, आज के दौर का सबसे ट्रेंडिंग स्ट्रोक। सूर्य कुमार यादव, कृष्णा सातपुते, आकाश तारेकर जैसे खिलाड़ी जो खासतौर पर खासतौर पर स्ट्रोक का काफी चयन कर रहे हैं आज के टेनिस क्रिकेट में। रिवल सर बैटक स्ट्रोक और गेंद सीधा गया है। देखा जाए तो लॉन्ग लेग के रीजन में चौके के लिए अखिल भोईर एक नामची नाम, टैलेंटेड खिलाड़ी, हुनर, काबिलियत इस खिलाड़ी के अंदर काफी शानदार, एक हाई क्लास खिलाड़ी है और हाई क्लास स्ट्रोक आया पहली बॉल पर। एक ओवर पिच की बॉल को लैप शॉट खेला वहां पर, जिसे कहते हैं बैटक स्ट्रोक। इस बार शफल होकर खेलने का प्रयास था। बॉलिंग मार्ग पर बॉलर देख सकते हैं केतन मेहर। सर्वेश न्यू गोल्डन पोसरी टीम बैटिंग करती हुई मैदान के अंदर और केतन मेहर आप देख सकते हैं पारगांव के गेंदबाज। पहला ओवर नई गेंद के साथ पावर प्ले में गेंदबाजी कर रहे। 5 ओवर का ये फ्रेश मैच, सेकंड राउंड का सेकंड मुकाबला आपके सामने। जीतने वाली टीम का मुकाबला होगा अजनबी स्पोर्ट्स ओले के साथ। राउंड विकेट, किरण की अगली बॉल। केतन, माफ करना, केतन की गेंद इस बार गेंद जाता हुआ यहाँ पर काउ कॉर्नर के रीजन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं और मिड विकेट, वाइडिश मिड विकेट के रीजन में आता हुआ बैट से एक और चौका। अखिल बोहिर लगातार उनके बैट से पावर प्ले में ये दूसरा बाउंड्री आया है। डीजे केतन मेहर की गेंदबाजी का अगर विश्लेषण करें, अब तक चौका, डॉट, बाउंड्री आया है। 3 गेंदों में अब तक 8 रन। विस्फोटक शुरुआत बल्लेबाज के द्वारा। इस बार लीडिंग एज लगा है, हवा में बॉल, कैच के लिए जाते हुए कवर पॉइंट के फील्डर, आसान सा कैच, विकेट दिलाया केतन मेहर ने अपनी टीम के लिए और पहला झटका लगता हुआ टीम सर्वेश न्यू गोल्डन पोसरी टीम को आउट हुए अखिल बोहिर, जो खतरनाक नजर आ रहे थे, डेंजरस नजर आ रहे थे। 8 के स्कोर पर आउट, पहला झटका। ये पहला पुरस्कार इस टूर्नामेंट का, जो चैंपियन टीम होगी कल के दिन रविवार के दिन, और उस टीम को 1 लाख और चमचमाती हुई ट्रॉफी दी जाएगी। आदर्श सरपंच व उप सरपंच चषक का ट्रॉफी रनर अप टीम के लिए 50,000, तीसरे पोजीशन पर जो टीम रहेगी 25,000। केतन मेहर विकेट चटकाते हुए नए बैट्समैन प्रमोद खारकर। हवा में गेंद जरूर था लेकिन गैप में पावर प्ले चल रहा है और पावर प्ले में विकेट भी गिरा है, बाउंड्रीज भी आई है, सब कुछ एक ओवर के अंदर देखने को मिलता हुआ। ढेर सारा हाई वोल्टेज ड्रामा पहले ओवर में ही देखने को मिलता हुआ पारगांव वर्सेस पोसरी के बीच में। अखिल बोहिर लगातार 2 चौके लगाकर आउट हुए 4 गेंदे फेस कर, लेकिन पहली बॉल पर प्रमोद खारकर के बैट से बाउंड्री आया है वाइडिश लॉन्ग के रीजन में। टीम का स्कोर 12 रन विदाउट 1 विकेट के नुकसान पर 12 रन। राउंड विकेट केतन टोकरश और कर परफेक्ट लेंथ थी ये। इस बार ब्लॉक होल्ड में डाली हुई गेंद, रनआउट की कोशिश शॉट्स के लेके फील्डर के द्वारा। 1 रन आता हुआ बैट से, लेग बाई का इशारा दिया गया।
डीजे बहुत बहुत शुक्रिया आपका। आप देख सकते हैं यहाँ पर डीजे सिस्टम, नवाई माता डीजे सिस्टम के माध्यम से यहाँ पर गीत एनके डेकोरेशन, जो स्टेज सजाया गया है पूरी तरह, यहाँ पर ये मंच तैयार किया गया है एनके डेकोरेशन के माध्यम से। हर मैन ऑफ द मैच के लिए आप देख सकते हैं एसआर जी वास्कर की तरफ से मैन ऑफ द मैच ट्रॉफी स्पॉन्सरशिप दी गई है। पहला क्रमांक, दूसरा क्रमांक, तीसरा क्रमांक का जो ट्रॉफी हम देख सकते हैं सौजन्य हमारे अभिजी पाटिल जासई के, उनके माध्यम से भास्कर सेठ, स्वर्गीय भास्कर सेठ पाटिल, उनके स्मरणार्थ में। बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट फील्डर के लिए जो ट्रॉफीज दिख रहे हैं हमारे अरविंद धर्माजी वास्कर साहब, उनके तरफ से। बॉल स्पॉन्सर हमारे इस टूर्नामेंट में आरडी वास्कर। बैट आप देख सकते स्पोर्ट्स शूज के लिए बेस्ट बॉलर, जो बेस्ट बैट्समैन होगा, बेस्ट फील्डर के लिए शूज रखा गया है सौजन्य डीडीजी वास्कर साहब। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए राघव दीपेश शेठ पाटिल और अशोक वास्कर साहब की तरफ से आप देख सकते स्पोर्ट्स बाइसाइकिल रखा गया है प्लेयर ऑफ द टूर्नामेंट यानी मैन ऑफ द सीरीज के लिए। नए ओवर की शुरुआत और युवराज इवेंट सदगुरु सप्लायर सीमेंट क्रिकेट क्लब पारगांव की तरफ से गेंदबाजी मार्ग पर बॉलर आए, आप देख सकते हैं भूषण पाटिल। प्रमोद खारकर 3 गेंदे अब तक इन्होंने फेस की है, 4 पर बैटिंग कर रहे हैं, लगातार 2 गेंदे डॉट आया है अगर इनकी पारी की अगर विश्लेषण करें। राउंड द विकेट, ब्लॉकल डिलीवरी थी और निश्चित तौर पर मिस किया इस बार, लेकिन अंपायर का इशारा कि कहीं ना कहीं बैट का हिस्सा लगा अंदरूनी किनारा। 1 रन आता हुआ बैट्समैन के बैट से, प्रमोद खारकर के बैट से 1 रन, वह जा पहुंचे 5 पर और टीम सर्वेश न्यू गोल्डन पोसरी टीम का स्कोर अब है 14-14 पर। कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाहाल आयोजित ये प्रतियोगिता, कल ये प्रतियोगिता नए वर्ष में प्रारंभ करेगा 2023 1 जनवरी यानी फाइनल दिन इस टूर्नामेंट का। कल नीलेश 11 जावली टीम प्रवेश किया टॉप 3 में, टीम कल के डे 1 की पहली टीम टॉप 3 में जाने वाली। अच्छी फील्डिंग फ्लाई स्लिप में रीजन में देखने को मिलता हुआ, 1 रन जरूर मिला है, लेकिन मैं कहूंगा अच्छी फील्डिंग। अगर गेंद मिसफील्ड होती, निकल जाती तो थर्ड मैन पर एक चौका आ सकता था। प्रॉपर कैलकुलेटिंग शॉट सिलेक्शन था बल्लेबाज के द्वारा। 1 रन आता हुआ मयूर पाटिल और प्रमोद खारकर, और मयूर पाटिल 1 रन लेकर छोर बदलते हुए। स्कोर कार्ड अब बढ़ता हुआ 15-15 पर। कानपोली टीम ने आज 2 मैचेस जीते। बॉलर बैक टू ड्राइव, मिड ऑफ पे खेला हुआ स्ट्रोक डायरेक्ट हिट होता तो लगभग कहीं ना कहीं मुश्किलें बढ़ सकती थी बल्लेबाज के लिए, लेकिन मिडिल स्टंप और ऑफ स्टंप के ऊपर से गेंद गया नॉन स्ट्राइक एंड पर। बॉलर अगर स्टंप के करीब खड़े रहते तो निश्चित तौर पर नजदीकी मामला होता था। मयूर ऑन स्ट्राइक पर अब, सिंगल हालांकि आया जरूर है, पिछले 4 गेंदों में 3 सिंगल्स आए हैं। अच्छी बॉलिंग मैं कहूंगा गेंदबाज भूषण पाटिल के द्वारा। राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे दाएं हाथ से, स्विच हिट करने की कोशिश और इंपैक्ट आउटसाइड ऑफ हो सकता है, यही एक वजह होगा। बढ़िया अंपायरिंग, लेग बाय, अपील की गई है जोरदार, लेकिन अंपायर का मानना कहीं ना कहीं इंपैक्ट स्टंप को गेंद हिट नहीं कर रहा था। लेग बाय 1 रन, मयूर ने छोर बदला है। अब स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, दूसरा ओवर चलता हुआ, पहले ओवर में 13 रन आए, इस ओवर में अब तक रन आए सिर्फ 4। अच्छी बॉलिंग, स्कोर कार्ड बढ़ता हुआ 17-17 पर। विकेट गिरा है 1-8 के स्कोर पर आउट हुए अखिल बोईर। पहले ओवर में उनका विकेट चटकाया गेंदबाज केतन ने। जड़ में डाली हुई गेंद, गेंद को खोद के निकाला, अलोंग द कारपेट खेला हुआ स्ट्रोक, गेंद जाता हुआ मिड विकेट की तरफ, खिलाड़ी दौड़कर आते हुए 2 की कॉल है, हाँ ना दौड़ना नहीं दौड़ना है, और मिस किया यहां पर रनआउट का चांस। इतना नजदीक से अगर आप गेंद हिट नहीं कर पा रहे स्टंप पे तो निश्चित तौर पर कही जाए तो एक खराब कलेक्शन और थ्रो, और इसी के साथ ओवर की समाप्ति। जहां पे विकेट होना चाहिए था, वहां जहां पर सिर्फ 1 रन और 1 रनआउट होना चाहिए था, वहां पर 2 रन आया आखिरी बॉल पर, और इसी के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर के इस फ्रेश मैच में शुरुआती 2 ओवर्स में रन बने हैं। बैटिंग टीम सर्वेश न्यू गोल्डन पोसरी टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के बाद टोटल स्कोर है 19 रन। एक संगीत लेकर आएंगे हमारे डीजे, उसके बाद तीसरे ओवर में प्रारंभ करेंगे हम। देखते रहिए कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित आदर्श सरपंच व उप सरपंच चषक 2022 व 23।
तो बिल्कुल। और मैच शुरू होने से पहले अब हम सभी टीमों को अनाउंसमेंट करेंगे। जो 30 यार्ड सर्कल का जो खासतौर पे शॉर्ट फाइन लेग और फ्लाई स्लिप की जगह पे दो लाइन नजर आ रही रेखा, जो पहली लाइन है उसके अंदर आपको खड़े रहना है। अंपायर ने फाइनल वार्निंग दी गई है और इसके बाद अगर वापस से अगर इस तरह का दृश्य कोई खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के सेकंड लाइन में खड़ा रहेगा तो नो बॉल होगा। इस बार सिर्फ वार्निंग दिया गया है और जैसे नया मैच शुरू होगा हम अनाउंसमेंट करेंगे एक बार एज अ कमेंटेटर कि जो सेकंड लाइन है वहां पर खड़े रहेंगे तो नो बॉल दिया जाएगा। यस, वार्निंग दिया गया। तो बैट से सिर्फ 2 रन है, लीगल डिलीवरी काउंट की जाएगी और ये बॉल काउंट किया जाएगा। स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है अब 21 पर। विकेट करने की कोशिश, जोरदार अपील, रन आउट का मौका। यस, बैट्समैन होंगे आउट। आउट दिया गया यहां पर, रनआउट के रूप में विकेट गिरा। अपील की गई थी लेग बिफोर विकेट की, लेकिन अंततः बल्लेबाज रनआउट के रूप में आउट होते हुए 21 के स्कोर पर यह लगता हुआ न्यू गोल्डन पोसरी, सर्वेश न्यू गोल्डन पोसरी टीम को यह दूसरा झटका। 21 के स्कोर पर आउट हुए बैटर प्रमोद खारगर। प्रमोद खारकर आउट हुए रनआउट के रूप में और पहली बॉल पर 2 रन आया था। अगली गेंद पर सिंगल के चक्कर में, क्विक सिंगल, 1 रन के प्रयास में अपना विकेट गंवाया प्रमोद ने। दूसरे खिलाड़ी आउट हुए, दूसरा झटका लगता हुआ सर्वेश न्यू गोल्डन पोसरी टीम को 21 के स्कोर पर। टोटल स्कोर है टीम का 21। पहला ओवर केतन मेहर ने डाला जिसमें 13 रन खर्च किए, 1 विकेट चटकाया अखिल भोईर का। उसके बाद भूषण पाटिल का ओवर, इकोनॉमिकल गेंदबाजी, कसी हुई बॉलिंग, सिर्फ 6 रन खर्च किए उन्होंने, अच्छा ओवर मैं कहूंगा। और तीसरा ओवर प्रफुल्ल मोकल पारगांव की तरफ से करते हुए। शॉट अच्छा, इस बार लॉफ्टेड स्ट्रोक, गैप में खेलने की कोशिश थी, गेंद जाता हुआ एक्स्ट्रा कवर की तरफ, नो मैंस लैंड में लॉन्ग ऑफ के खिलाड़ी दौड़ कर आते हुए गेंद को फील्ड करते हुए, थ्रो करते हुए। इस दरमियान 2 रन आता हुआ बैट्समैन, लेफ्ट हैंड बैट्समैन आप देख सकते हैं मनीष तात्रे, एक नामचीन नाम है मनीष तात्रे, लेफ्ट हैंड बैटर। और कई बार हमने देखा 4 ओवर या 5 ओवर के मैचेस रहते हैं, आते ही यहाँ पर 4-5 गेंदों में धुआंधार पारी खेलते हैं। ऑलराउंडर खिलाड़ी है रिवल सर हमें जानकारी देते हुए कि निश्चित तौर पर एक ऑलराउंडर की भूमिका अदा करते हैं और एक तुरुप के इक्की के तौर पर खिलाड़ी ये उभर कर आ रहे बोसरी टीम के लिए पिछले 2-3 वर्षों में। गेंदों की बात करें तो 3 गेंदें हुई है। यस, प्रफुल्ल मोकल, अनुभव, एक्सपीरियंस, नाम ये पारगांव का। पेस, रफ्तार, इस बार गति से बीट किया है। लेंथ अच्छी थी नो डाउट, लेकिन पेस रखा था, इस बार तवज्जो दिया है अपनी गति को और बल्लेबाज इस बार मिस जज कर गए। बल्लेबाज को लगा कि उतनी पेस से गेंद आएगी नहीं, लेकिन स्किट हुआ ये बॉल, स्लॉट से गेंद स्किट हुआ। इस बार स्लॉक स्वीप करने की कोशिश थी, हवा में गेंद, मिड विकेट पर कैच ड्रॉप। ओ माय गॉड, एक और आसान सा कैच छूटा है पारगांव के फील्डर द्वारा। कैचेस विन द मैचेस, इसे कहते हैं पकड़ कर कैच ड्रॉप कर दिया, लेकिन हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा। जिस प्रकार हम कोई भी स्वीट डेजर्ट खाते हैं, गुलाब जामुन कह लीजिए, ऑलमोस्ट मुंह तक पहुंचता है लेकिन नीचे गिर जाए, उस प्रकार ये कैच था, पकड़ लिया था फिर छोड़ दिया है। पारगांव टीम, प्रफुल्ल अच्छी बॉलिंग कर रहे लेकिन फील्डर का योगदान नहीं मिल रहा, ये एक चिंता का विषय है। जहां पर एक विकेट होना चाहिए था, और किसका विकेट था, सबसे इंपॉर्टेंट विकेट खासतौर पे मनीष तात्रे का। स्कोर 24। आखिरी बॉल, स्वीप शॉट खेला है, गेंद जाता हुआ स्क्वायर ऑफ द विकेट, वहां पर खिलाड़ी मौजूद डीप स्क्वायर के रीजन में, अच्छी फील्डिंग, थ्रो देखिए बिल्कुल सटीक। विकेट कीपर से थोड़ा सा फंबल हुआ गेंद, लेकिन बैकअप है। ओवर की समाप्ति, इसी के साथ 3 ओवर का खेल हो चुका है पूरा। 3 ओवर के खेल के बाद सर्वेश न्यू गोल्डन पोसरी टीम का स्कोर हुआ है, टोटल जा पहुंचा 25 पर 2 खिलाड़ी आउट, 25। 3 ओवर हुआ है, 12 गेंदों का खेल बाकी है। 12 गेंदों में रिवल सर देखना कितने रन बनते हैं, खासतौर पर 3 ओवर का खेल हुआ है। और पोसरी टीम इस सीजन में खासतौर पर नाइट टूर्नामेंट और स्पेशली ग्रामीण के मैचेस में अच्छा यहां पर प्रदर्शन दिया, कई टीमों को सरप्राइज दिया इन्होंने और हराया है, देखा जाए तो बड़ी बड़ी टीमों को। बिल्कुल सचिन, यहाँ पे अभी अटैकिंग बैटिंग करनी पड़ेगी। टोटल स्कोर 25 रन।
3 षटकांचा खेळ समाप्त आणि 25 धावा धावफलकावर लागली आहेत. आणि सचिन खरं तर बघितल्यानंतर पहिल्या 3 ओव्हरमध्ये 25 म्हटल्यावर फार कमी धावा आल्या आहेत. न्यू गोल्डन पोसरी ज्या संघाला पॅक केलंय खरं तर सर्वेश अँड वंश 11 या नावानं, परंतु पॅकर्सला तुमचं परफॉर्मन्स दाखवावं लागेल. खरं तर पोसरी टीमला आपण ट्रॉम्बे कोलिवाडा नाईट रजनी स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं होतं, तिथे चांगला खेळ केला होता. परंतु आज हा संघ सुरुवातीपासून 3 षटकांमध्ये जर विचार केला तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. आता येणाऱ्या 12 बॉल्सवर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आणि सचिन त्याच पद्धतीनं जे हे 2 फलंदाज बघितले ना, मनीष ठाकरे आणि मयूर पाटील, ही जोडी बऱ्याच वर्षांपासून खूप चांगलं कार्य करतं. म्हणजेच पोसरी टीमचे हे 2 ट्रम्प कार्ड आहेत. 4 अपेक्षा असतील. अपेक्षा दोनों ही तरफ है. जिस प्रकार रिवल सर ने कहा बैटिंग टीम के लिए भी अपेक्षा है. भूषण पाटिल को दूसरा स्पेल दिया गया है टीम की तरफ से इस मैच का चौथा ओवर लेकर तैयार. शॉट अच्छा मनीष के बैट से आता हुआ इस बार मयूर पाटिल के बैट से एक्स्ट्रा कवर के रीजन में एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, रैकिंग कवर ड्राइव, सीमा पार 4. फैक्टर खिलाड़ी और एम फैक्टर के आप देख सकते हैं मयूर पाटिल के बैट से बाउंड्री आया. जिस प्रकार रिवल सर कह रहे थे कि दोनों तुरुप के खिलाड़ी कई वर्षों से इनके बैट से रन निकला और आज भी इस मैच में रनों की दरकार थी, यलगार थी और पलटवार था पिछली गेंद पर चौके के साथ. इस बार बैट के बीचों बीच कनेक्शन हुआ लेकिन शॉट को एग्जीक्यूट नहीं कर पाए. वहां पर खड़े थे प्रफुल्ल मोकल, उनके द्वारा एक अच्छा कैच और लॉन्ग ऑन के रीजन पर आउट हुए मयूर पाटिल चौका लगाकर. और ये लगता हुआ टीम को 29 के स्कोर पर एक और झटका. तीसरा खिलाड़ी आउट पोसरी के. डीजे तो नए बल्लेबाज बीच मैदान पर जाते हुए विशाल बोईर. भूषण पाटिल इस गेंदबाज ने इंप्रेस किया है. पहला ओवर केतन मेहर का था, विकेट मिला केतन को अखिल का लेकिन 13 रन आए. भूषण ने दूसरे ओवर में सिर्फ 6 रन दिए. तीसरे ओवर की बात करें प्रफुल्ल के ओवर में रन आए टोटल 6. यानी पहले ओवर के बाद पिछले 2 ओवर्स में 12 रन आए और इस ओवर में अब तक शुरुआती 2 गेंदों में 4 रन देकर एक विकेट चटका है. इंपॉर्टेंट विकेट मयूर पाटिल का लेने में कामयाब हुए पारगांव की टीम. अगली बॉल सीधे बैट से खिला हुआ स्ट्रोक, प्रॉपर टाइमिंग, गेंद जाता हुआ शॉट कवर की तरफ. फील्डर 30 यार्ड सर्कल के अंदर मौजूद, फील्ड किया गेंद को. शॉट अच्छा था, कॉन्फिडेंस भरा स्ट्रोक था, बिल्कुल बैट के बीचों बीच कवर ड्राइव स्ट्रोक, क्रिकेट का कॉपी बुक स्ट्रोक. और काफी अच्छा लगता है इस तरह के स्ट्रोक देखकर कि प्रॉपर शॉट सिलेक्शन, क्रिकेट का सिलेक्शन स्ट्रोक था. बैट का फेस खोला, 1 रन आया. लेकिन यहां से जिस प्रकार रिवल सर से हम चर्चा कर रहे थे 12 गेंदों में कम से कम यहां से 25 से 30 रन जोड़ने होंगे. एवरेज स्कोर आज का पूरा रहा है 62 और 60 प्लस अगर पहुंचती है पोसरी टीम तो मैं कहूंगा एक अच्छा स्कोर होगा. मजा आएगा फिर मुकाबले में, क्योंकि 30-35 रन अगर आप बनाएंगे तो फिर हमने देखा खासतौर पर कानपोली टीम ने चिंचपाड़ा के अगेंस्ट अच्छा प्रदर्शन किया, चेस करती नजर आई टीम. धीमी गति की डाली हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर. गणेश बाविस्कर सर का इशारा, इट्स कॉल्ड वाइट. चाहिए इस तरह के रन्स भी चाहिए यहां पर पोसरी टीम को, क्योंकि एक्स्ट्रा रन आने चाहिए. स्कोर अब आगे बढ़ता हुआ जा पहुंचा. टोटल स्कोर 31-31 पर. इस ओवर में अब तक 6 रन आए. अगली बॉल भूषण की, चॉप किया इस बार गेंद को. वाइड यॉर्कर की गेंद थी, गेंद जाता हुआ थर्ड मैन की रीजन में. 2 खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ते हुए, पकड़ने की भरपूर कोशिश लेकिन अंततः खराब फील्डिंग, नजर हटी, दुर्घटना घटी. जहां पर 1 या 2 रन होने चाहिए था वहां पर मिले टोटल 4. बाउंड्री आता हुआ बैटिंग टीम के लिए, अनफॉर्चुनेटली चौका. डीजे शिवराय. सचिन देखा जाए तो बाएं हाथ के बल्लेबाज कल के दिन दोपहर के सत्र के बाद बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हुए देखे,
लेकिन आज ये दोपहर के सत्र के बाद ये बल्ले हाथ का बल्लेबाज बायत का बल्लेबाज बिल्कुल यहाँ पे एक रन चुराता हुआ, चिक्की रन्स। तो एक रन मुकम्मल, बिल्कुल सही कहा आपने। हवा का जो बहाव है लेग साइड के रीजन में काफी था। कल लेफ्ट हैंड बैट्समैन ने ताबड़तोड़ बैटिंग की, कल प्रसाद ने अच्छी बैटिंग की। देखा जाए तो जावली टीम को पहुंचाया टॉप 3 में। और राहुल गरत की शानदार ताबड़तोड़ पारी हमने देखी, मनीष कड़ू की शानदार पारी। ये रिवल सर्कल उपस्थित थे और निश्चित तौर पर ये जानकारी हम तक पहुंचा रहा है जो मैं आपको पहुंचा रहा हूं। सचिन, यहाँ पे अभी बिल्कुल रिस्क उठानी पड़ेगी इस पोस्ट टीम को, क्योंकि सफलता सफलता इश्क से नहीं रिस्क से मिलती है। यस, रिस्क में रिवॉर्ड लेना है, रिस्क में तो जोखिम भरा स्ट्रोक खेलना होगा। कुछ इस प्रकार, ऊंची तो काफी है लेकिन लंबाई दूरी रह गई अधूरी। मिड विकेट के रीजन में कुणाल तारेकर और जिनके पिताजी खुद इस मैच को एंजॉय कर रहे हैं, आप देख सकते हैं हमारे बिल्कुल कमेंट्री बॉक्स में बैठे हुए अरुण जी तारेकर, वह काफी खुश होंगे क्योंकि विकेट मिला है पारगांव टीम को। और विशाल डेंजरस बैट्समैन जो खतरनाक साबित हो सकते थे आने वाले समय के लिए, उनको चलता किया गया है। और पोसरी टीम को लगता हुआ 36 के स्कोर पर ये चौथा झटका, चौथे खिलाड़ी आउट हुए 36 के स्कोर पर टीम के। हमारे कैमरामैन आप देख सकते हैं मारुति आज कैमरामैन की भूमिका में, और कमेंट्री बॉक्स में कैमरामैन जयेश। ये पीटीसी लाइव के हमारे कैमरामैन जो दिन रात मेहनत करते हैं, नाइट टूर्नामेंट हो डे टूर्नामेंट हो, टेक्निकल टीम का भागदौड़ संभालते हुए केतन दलवी, केडी किरण दलवी हमारे सीईओ, और संस्थापक पीटीसी लाइव के संदीप जी भास्कर एंड टीम। 4 ओवर का खेल हुआ है रिवल सर। देखा जाए स्कोर कार्ड पे रन लगे टोटल 36, 9 के औसत से रन बनाया जा रहा है। लेकिन इस मैदान पर हमारे कह सकते कि औटी मैदान एक ऐतिहासिक मैदान कुंडेवाहाल के लिए, और कह सकते यहाँ पर कम से कम 60 प्लस रन चाहिए, नो डाउट 60 प्लस। बिल्कुल बिल्कुल सचिन, यहाँ पे स्लॉग ओवर का ये जो अंतिम ओवर है, यहाँ पे अटैकिंग बैटिंग करनी पड़ेगी, एग्रेसिव बैटिंग करनी पड़ेगी इस पोस्ट टीम को, जब तक एक फाइटिंग स्कोर रचा सकते हैं। तो प्रवीण मोकल आए गेंदबाजी करने। थोड़ा गेम स्पीड रखना है, गेम फास्ट रखना है। अंपायर हमारे वही हिदायत देते हुए खिलाड़ियों को, फील्डिंग टीम को स्पेशली। मनीष तात्रे के बैट से ये मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद जाता हुआ स्क्वायर ऑफ द विकेट। शॉट फाइनली खिलाड़ी शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर आकर गेंद को फील्ड करते हुए मनीष को स्ट्राइक चाहिए, क्योंकि मनीष निश्चित तौर पर अच्छे फॉर्म में, उनके बैट से हमने एक चॉप स्ट्रोक जो था थर्ड मैन की रीजन में बाउंड्री देखा, लेकिन गेंद ठीक तरीके से बल्ले पर आ नहीं रही आज। देखा जाए रिवल सर बल्लेबाजों के, यही वजह की स्कोर काफी कम हुआ है। सिर्फ स्कोर कार्ड पे 37 रन ही लगे, अन्यथा जिस प्रकार का ये मैदान है, जिस प्रकार का वेदर वातावरण एटमॉस्फियर है, 60 प्लस रन चाहिए। शॉट अच्छा ओवर द बॉलर हेड खेलने की कोशिश थी, हालांकि गेंद गया पर कवर के रीजन में खिलाड़ी दौड़ कर आते हुए, 2 खिलाड़ी वहां पर गेंद को फील्ड करने की कोशिश। फील्डिंग अच्छी, बैकअप है, थ्रो थोड़ा सा वाइडिश थ्रो था, बिल्कुल सटीक थ्रो था नहीं। 1 रन आता हुआ। नए बैटर आए थे प्रणय भोईर, उन्होंने अपना खाता खोला है। स्कोर अब आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 38 पर, 50 तक पहुंचने की कोशिश कर रही। 60 तो थोड़ा सा दूर नजर आ रहा है, लेकिन कोशिश है कि 50 प्लस पहुंचे। 50 प्लस स्कोर भी एक फाइटिंग स्कोर होगा, अगर, क्योंकि हम देखते हैं पोसरी टीम के पास गेंदबाजी अच्छी है, बॉलिंग लाइनअप काफी अच्छी है। सामने गेंदबाज प्रवीण मोकल, अनुभवी गेंदबाज, 2 गेंदों में अब तक 2 ही रन खर्च किया, अच्छी बॉलिंग अब तक। परफेक्ट टोकरश यॉर्कर बिल्कुल स्टंप के बीचों बीच पाए गए। इंपैक्ट इन लाइन, पिचिंग इन लाइन, विकेट हिटिंग, अगर ये तीनों यहां पर कहीं ना कहीं कार्य नजर आएंगे आपको एलबीडब्ल्यू की अपील में, तो अंपायर अपनी उंगली खड़ी करेंगे। वही किया गया यहां पर। बढ़िया डिसीजन यहां पर गणेश भाविस्कर सर के द्वारा। एलबीडब्ल्यू के तौर पर मनीष तात्रे आउट हुए। लगता हुआ एक और झटका टीम सर्वेश न्यू गोल्डन पोसरी टीम को। स्कोर हुआ है सिर्फ और सिर्फ 38, 38 पर एक और खिलाड़ी आउट। डीजे
हेलो, पहले ओवर में 13 रन, दूसरे ओवर में 6 रन भूषण के, तीसरे ओवर में अगर देखा जाए प्रफुल्ल मोकल ने भी अच्छी बॉलिंग की, कंधे से कंधा मिलाकर यहाँ पर मोमेंटम बरकरार रखा टीम पारगांव ने, गेंदबाजों ने सटीक गेंदबाजी, कसी हुई बॉलिंग, इकोनॉमिकल गेंदबाजी। प्रफुल्ल के ओवर में सिर्फ 6 रन आए, चौथे ओवर में 11 रन आए भूषण के दूसरे स्पेल में, आखिरी ओवर में प्रवीण मोकल ने अब तक 3 गेंदों में सिर्फ 2 रन दिए। थोड़ा स्पीड अप करना पारगांव टीम आपसे लगातार विनंती कर रहे हैं। चला स्पीडअप करा, भरपूर उशीर घेता. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र संपवायचं आहे. 35 मिनिटं झाली. आधे रास्ते पर खड़े थे यहाँ पर दोनों बल्लेबाज, मिस कम्युनिकेशन, एक और विकेट गिरता हुआ, बल्लेबाज आउट। आए नए बैटर मंदार और बिना गेंद, एक गेंद खेलकर रनआउट के रूप में वापस जाते हुए अंपायर शायद कुछ हिदायत देते हुए यहाँ पर क्रॉस हुए, यानी ठीक है, अंपायर फाइनल इनफील्ड डिसीजन क्या देते हैं? यस, मंदार आउट हुए। पारगांव टीम अपील करी थी आउट करने के लिए, खासतौर पर प्रणय भोईर के लिए, लेकिन अंपायर का मानना कि मंदार आउट हुए, वहां पर क्रॉस हो चुके थे जिसकी वजह से आउट दिया गया। कीपर ने नहीं पकड़ा था गेंद, फील्डर ने पकड़ा था, सही फैसला अंपायर का, और बल्लेबाज आउट होंगे। तो विकेट गिरा है मंदार के रूप में और स्कोर हुआ है टोटल 38-38 पर। एक और खिलाड़ी आउट। शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सचिन, आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं आता लास्ट 2 बॉल म्हटलं तर कुठेतरी फायटिंग स्कोर रचण्यासाठी हे 2 हिट, लॉंग हिट मारावे लागतील. ऑन स्ट्राईक डावकुरा फलंदाज अक्षयसाठी हा बॉल, तो देखील डॉट जातोय. आता मात्र अडचणीत आला आहे हा पोस्ट टीम. इथे मात्र लास्ट बॉल आहे, पा शेवट तरी गोड करेल का? सुरुवात तर मी म्हणेन खराब झाली आहे सुरुवातीपासून फलंदाज, आणि शेवट गोड करण्यासाठी हा मोठा हिट येणं गरजेचं असेल. तो मात्र इथे डिफाईन लेगला एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि अशा पद्धतीनं 2 धावा देखील कंप्लीट. याच दरम्यान ओले गावातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय श्री गजानन कृष्णा म्हात्रे यांचे इथे आगमन होतो या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कान्होबा कुंडेवाल आयोजित या स्पर्धेचं आयोजन, आणि या आयोजनामध्ये श्री गजानन कृष्णा म्हात्रे ओले यांचं इथे शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम, स्वागत असेल. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 40 पाहायला मिळते. 5 षटकांमध्ये विजयासाठी आता लक्ष ठेवलंय ते म्हणजेच सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघासमोर 41 धावांचं. युवराज इव्हेंट्स सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघासमोर 41 धावांचं आव्हान. सर्वेश अँड वंश 11 न्यू गोल्डन पोस्ट टीमनं ठेवलेले आव्हान. तर नक्कीच हे आव्हान कसं पार होईल नक्कीच आपण पाहणार आहोत. तोपर्यंत ऐकूया या ठिकाणी या सत्राला सुरुवात होईल तोपर्यंत सुमधुर संगीत डीजे नांदाई माता. डीजे, तो 41 रनों का टारगेट, 41, किस प्रकार स्कोर को डिफेंड किया जाएगा? एक लो स्कोरिंग गेम देखने को मिलता है बीच मैदान पे दोपहर के सत्र में। क्या यहाँ पर पोसरी टीम डिफेंड कर पाएगी या सक्सेसफुली काफी आसानी से पारगांव टीम, यानी टीम युवराज इवेंट सदगुरु सप्लायर सीमेंट क्रिकेट क्लब पारगांव टीम स्कोर को चेस करेगी? 41 रनों की कहानी आइए सुनते हमारे बुलंद आवाज पनवेल रायगढ़ के हमारे परम मित्र रिवल मात्रे सर का आवाज सेकेंड इनिंग में आपके सामने। 41 टारगेट। थैंक यू। थँक्यू सो मच सचिन जिगिरी. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. स्वागत सन्मान केला जाईल. आता ज्यांचं शुभ आगमन झालंय ते
ओले गावातील एक ज्येष्ठ प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय श्री गजानन कृष्णा म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तर मी विनंती करेन समाधान वासकर, ऋषिकेश वासकर यांना आणि ज्ञानेश्वर भोईर की आपण आपले शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये श्री गजानन कृष्णा म्हात्रे ओले आज कुंडेवाल ग्रामस्थांचा देखील भरपूर प्रेम राहिलाय गजानन कृष्णा म्हात्रे यांच्यावर आणि आज ते स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. एक ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक ओले गावातील गजानन कृष्णा म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान ज्ञानेश्वर भोईर यांच्या शुभ हस्ते. एक्केचाळीस धावांचं आव्हान आहे. मैदानावर मॅच सुरू होईल काही क्षणातच. त्यानंतर मी अरुणजी तारेकर, एक साई भक्त म्हणून त्यांची ओळख आहे, श्रद्धावर सबोरी, अनंत कोंडी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर मिलिंद भास्कर यांच्या शुभ हस्ते साई भक्त अरुणजी ताळेकर पारगाव यांचा ते शुभ सन्मान. नक्कीच कोणत्याही आपल्या परिसरामध्ये पालखी उत्सव असल्यानंतर अरुणजी तारेकर यांची नक्कीच भक्तिभाव सेवा अखंड राहिली जाते. ते अरुणजी तारेकर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल आणि त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं आपण स्वागत सन्मान केल्यानंतर जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना आहे रसायनी परिसरातील एक नामवंत संघ अर्थातच न्यू गोल्डन पोचरी, जो मात्र आज सर्वेश वंश 11 कल्याणचे आपले पॅकर्स आहेत आणि त्या पॅकर्सने केलेला हा पॅक संघ न्यू गोल्डन पोचरी. तर त्यांच्या विरोधात मात्र एक संघ अर्थातच युवराज इव्हेंट्सनं पॅक केलेला संघ सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. 41 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहे 30, म्हणजेच 30 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान. सलामीची जोडी मैदानावर कुणाल तारेकर आणि त्याला साथी फलंदाज साथ देणारा केतन मेहर. न्यू बॉलर नवीन गोलंदाज मनीष तात्रे. आता धावा फार कमी आहेत. सचिन बघितलं तर लो स्कोरिंगचा मॅच आहे, परंतु लो स्कोरिंगचा जर मॅच असेल ना तर कधी तो मॅच देखील मी म्हणेन त्या धावा चेस करण्यासाठी दमछाक होतो फलंदाजांची. परंतु तसंच काही चित्र पाहायला मिळेल का? ऑन स्ट्राईक कुणाल तारेकर, मात्र पहिला बॉल पेस करेन मनीष तात्रेचा. डावखुरा गोलंदाज आहे. पंचांच्या अगदी उजव्या बाजूनं मारा करेल फास्टर बॉलर मनीषचा पहिलाच बॉल. इथे मात्र कुणालनं रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळलाय, सक्सेस झालाय आणि चेंडू जातोय डीप थर्ड मॅन कडे. 4 धावांसाठी गलीच्या दिशेनं आलेला चौकार. पहिल्या बॉलवर 4 धावा. चौकार ठोकलाय कुणाल तारेकर. त्यांचे पिताश्री अरुणजी तारेकर या मॅचचा आनंद घेतात. आज मुलाचा खेळ पाहण्यासाठी ते होते उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावर आणि आज मुलाचा परफॉर्मन्स चांगला झाला तर नक्कीच वडिलांचं मन छाती अगदी भरून येतं हृदय आणि तशाच पद्धतीनं पहिला चौकार मारलाय. म्हणून तर म्हटलं जातं ना की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोका झेंडा. आणि हा कुणाल तारेकर टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मनीष तात्रेवर स्विच हिट देण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. तिथे मात्र हा अपयश मिळाला कुणालला आणि यश प्राप्त झालं मनीषला. 1 धाव डॉट झाला. 1 बॉल मात्र पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 41 धावांचं लक्ष आहे. 5 षटक म्हटलं तर 8.0च्या सरासरीनं आता धावफलकावर पाहायला मिळेल की त्यांना ॲव्हरेज राहिलाय. रिक्वायर्ड रन रेट सरळ बॅटने केलाय ते मात्र यस लिमिट ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये उभा. टिपला जाईल झेल. अखिलनं टिपलायला हा झेल पाहतोय कुणाल तारेकरचा आणि कुणालला तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिली विकेट, पहिली सफलता. तर 4 धावांवर बाद झालाय कुणाल तारेकर. न्यू बॅट्समन मैदानावर अमीर तारेकर. अज्जू या नावानं, अजय या नावानं त्याला ओळखलं जातं. बरेच जण अमीर हे नाव त्याला
मी म्हणेन या नावानं कमी हाक मारतायत, परंतु आजा हे नाव त्याचं फार प्रसिद्ध आहे. आमिर तारेकर ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल फेस करेल आमिर. मनीष तात्रेचा हा बॉल. येस, इथे मात्र लेट कटचा हा फटका अप्रतिम पाहायला मिळाला. आमिरच्या बॅट मधून येतोय चौकार. ओम साईराम. साईबाबांचं संगीत. खरं तर साईबाबांचं संगीत म्हटलं तर साई भक्त या व्यासपीठावर उपस्थित आहेत. पहा मित्रांनो, शिर्डीला साईबाबांच्या भेटीला काजही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच साईबाबांच्या इथे मात्र बघितलं तर साई सगळीकडे आहेत, परंतु त्यांचा आनंद हा शिर्डीतच मिळतो. या साईबाबांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. तर ओम साईराम. जेव्हा मॅचच्या दिशेनं चौकार आलाय, चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते 8. 41 धावांचं लक्ष. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपल्याला आमिर तारेकर. धन्यवाद गजानन कृष्णा म्हात्रे, आपण या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल आयोजक कोंडेवाल यांच्याकडनं मनापासून आभार. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला देतोय. आणखी 4 धावांसाठी आमिरच्या बॅट मधून आलेला लाजवाब जबरदस्त टोला चौकार. ओम साईराम. ओम साईराम. सुंदर संगीत साईबाबांचं गीत आपल्याला ऐकायला मिळतंय. डीजे मास्टर थँक्यू. फुल टॉस बॉल. झेल आहे, परंतु इथे झेलसाठी फार विशाला प्रयत्न करायचे होते. अगदी जमिनी लगतचा झेल होता. थोडासा इफर्ट जास्त द्यावा लागत होता. जर तुम्ही 100% कमिटमेंट दिली असते ना या झेलसाठी, तर नक्कीच हा फलंदाज बाद झाला असता. थोडी डाय मारून हा झेल जर पकडला असताना स्वतःच्या अंगाला सावरलं नसतं, जज केलं असतं ना, तर मी म्हणेन एक बिग विकेट मिळाली असती. परंतु इथे मिळतं संधी जीवनदान. फलंदाज अजयला अर्थातच आमिरला मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या एकूण टोटल 13 धावा. 24 चेंडू आणि आता 28 धावांची गरज. 24 चेंडू 28 धावांची गरज. खूप संगीत सुंदर आपल्याला ऐकायला मिळालं साईबाबांचं. आमचे नांदाई माता डीजे ऑपरेटर. कारण साई भक्त या कुंडेवल, ओले, पारगाव, दापोली, बंगारपाडा आमच्या या 14 गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कारण तो ओले ते शिर्डी पदयात्रा अगदी डिसेंबर एंडिंगला जल्लोषात जात असते. कारण नेहमीच खरं तर लावील आई माया, ठेव विश्वास साईवर, देईल पित्याची छाया, ठेव विश्वास साईवर. पालखीची पताका आम्हीच पेलून धरली होती. सूर्यही अम्मा पाहून मागे सरला होता. सांगा छाती ठोकून उभ्या जगाला, माझ्या साईने पाण्याने दिवा पेटवला होता. ओम साईराम. ओम साईराम. तर नक्कीच साईबाबांचं गीत आपलं ऐकलं. साई भक्त अरुणजी तारेकर देखील या व्यासपीठावरून आनंद घेत आहेत या मॅचचा. चेंडू आणि धावांचं अंतर राहिलंय 24 चेंडू आणि 28 धावा. सामना फार क्लोज झालाय. अगदी सोप्पा झालाय मी म्हणेन या पारगाव टीमसाठी. परंतु इथे शर्तीचे प्रयत्न करावा लागेल. अगदी प्रयत्न कंबर कसावी लागेल, घाम घालावं लागेल या भर उन्हामध्ये या पोस्ट टीमला. हा चेंडू हलकासा राऊंड बनवून कव्हर ड्राईव्ह करायचा होता आमिरला, मात्र तिथे मात्र शॉर्ट पॉइंटला ही 1 धाव पलून काढली. स्ट्राईकला येतोय बॅट्समन. बऱ्याच कालावधून केतनला स्ट्राईक मिळते. पहा, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. केतनला एकही बॉल मिळाला नव्हता खेळायला, आणि तोच केतन मेहर मात्र पहिल्या बॉलला फेस करेन. जर्सी नंबर 6 केतन मेहर ऑन स्ट्राईक. हा ट्रॅकरचा बॉल. केतननं पुन्हा एकदा ओव्हरस्टेप येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. या बॉलवर जरा वाट पाहून खेळला असेल तर नक्कीच हा चेंडू कव्हर ड्राईव्हला खूप छान चेंडू होता, परंतु नाहीये. त्याला सिंगल डबल देखील काढायचे आहेत. इथे मात्र प्रत्येक बॉलवर धाव काढायची आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव वाढते. संघाची धावसंख्या 15. 15 रन्स. आमिर पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाज विशाल.
हा इथे मात्र आमिरनं भिरकावून दिलाय. अनुभव आहे आमिरकडे खूर दांडग आणि तिथे मात्र डीप फाईन लेगला येतोय हा खणखणीत षटकार. आता वेगानं धावा वाढल्या आहेत. आता समीकरण सोपं झालंय पारगाव टीम साठी. चेंडू असतील 21 आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. हा चेंडू फुलर लेनचा बॉल डिफेन्स पद्धतीनं खेळलाय आमिर. एक धाव मिळते. आमिरनं हेरलं की आता एक बॉल एक्स्ट्रा आहे. धाव अगदी बॉलपेक्षा धावा कमी राहिल्यात आणि डिफेन्स पवित्रा घेतला आणि सिंगल काढली आहे. ही सारी हुशारी पाहायला मिळाली आहे आमिरकडनं. नक्कीच कारण आमिर म्हणतोय की या ठिकाणी डोक्याचा वापर करावा लागला. कारण पायानं चालतात ते अंतर कापतात, डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता केतनचा. खराब फिल्डिंग. इथे मात्र क्षेत्ररक्षण अगदी खराब. बॅड फिल्डिंग. अगोदरच धावांचा दुष्काळात आणि दुष्काळात 13वा महिना असं म्हणेन मी. कारण एक एक धाव वाचवावी लागेल. एक एक धाव ही सेव्ह करावी लागेल पोसरी टीमला आणि तरच तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकाल. 24 धावा धावफलकावर 24 रन्स. पुन्हा एकदा बॅटची अप्परकट घेतली आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातो आणि तो क्षेत्ररक्षक खराब फिल्डिंग करतोय आणि धाव कंप्लीट झाली. 18 बॉल राहिली आहेत आणि 16 धावांची गरज. 2 बॉल एक्स्ट्रा आहे म्हणजे 2 जो फरक आहे बॉल आणि धावांचा 2चा फरक राहिलाय. 18 बॉल 16 रन्स. मॅच मात्र थोडी या ठिकाणी झुकत चालली. ती म्हणजेच युवराज इव्हेंट सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीमच्या बाजूनं. हो 18 बॉल 16 रन्स. खरं तर केडी पारगाव टीम खेळत असल्यावर पारगाव टीम आहे कुठली तर सिमेंट. सिमेंट हे नाव फार प्रसिद्ध होत चाललंय पारगाव टीमचं. कारण घर बनता है ईट और पत्थर से लेकिन जुड़ता है कहाँ से? सिमेंट से. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स. कन्हैया पाटील खरं तर फार चांगलं त्यांचं कार्य राहिलं आहे. त्यांचे सुपुत्र भूषण पाटील या टीम मधून खेळतायत आणि आज तो संघ फार नावारोपाला येतो. इथे काय घडलंय आता मनीष मात्र थोडंसं मनोबल ढासळलंय असं मी म्हणेन. कुठेतरी धावा कमी राहिल्यात आणि त्यामध्ये आपण बघितलं तर कुठे इथे मॅच मध्ये पकड मजबूत करायची नाही की काय हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 17 बॉल 14 रन्स. एकतर्फे मॅच पाहायला मिळेल. थोड्याच वेळात आपण बघितलं तर आता मॅच पूर्ण झुकत चालली. ऑन स्ट्राईक केतन. हा पल्लू स्कोप करायचा होता केतनला परंतु चेंडू झपकन निघून गेला. गोलंदाज मनीष तात्रेचा. मनीषला कमबॅक करावं लागेल. मनीषकडे ती गुणवत्ता आहे. खरं तर रसायनी परिसरातला हा संघ पोसरी गाव आणि पोसरी गावातील हा संघ म्हटलं ना तर फार गुणवत्ता असणारे हे खेळाडू आहेत. सांबार्ली संघ पोसरी. आणि हा बॉल पुन्हा एकदा अगदी सेकंड स्लिपकडे जातोय. गलीच्या दिशेने चेंडू अडवलाय. मिळेल एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर वाढते आणि एक धावेनं धावसंख्या वाढत असताना खरं तर 28 धावा. आता 15 बॉल आणि 13 रन्स. सिंगल ना मॅच थोडी क्लोज येताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक एक डॉट बॉल फेकावं लागेल. इथून पोझरी टीमला कमबॅक करण्यासाठी डॉट बॉल शिवाय पर्याय नाही. तर समोर बॅट्समनना एक सिंगल डबल करण्याच्या प्रयत्नात. तिथे पुन्हा एकदा खोलवर पातीचा बॉल हिट. डायरेक्ट हिट. गोटी नेम आणि फलंदाज इथे मात्र चेक केला जाईल बाद आहे की नाही. अखिलनं हा टिपलेला हिट बॉल पाहू शकाल आपण स्क्रीनवर चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. अर्थातच थर्ड अंपायर कॉल. व्हॉट इज डिसिजन? बॅट्समन आउट और नॉट आउट? ग्रीन सिग्नल या रेड सिग्नल? सारं चित्र पाहिलं जाईल. DSR आपण पाहतो अगदी
फलंदाज वापिन क्रीज मध्ये पोहोचत असताना डायरेक्ट डेट बॅट्समन आउट. आजा मिहिर तारेकरनं खूप चांगली फलंदाजी केली आहे. षटकार मारला, चौकार मारला. 17 धावांची खेळी 7 चेंडूमध्ये मिहिर तारेकरच्या नावावर. अमीर तारेकर अजय या नावानं जास्त प्रचलित असणारा हा खेळाडू. उत्तम कामगिरी केली अमीरनं. न्यू बॅट्समन मैदानात येतोय प्रफुल्ल मोकल हा एक घातक फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज नॉन स्ट्राईकला. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप अँड फॉरवर्ड प्ले करण्याचा प्रयत्न होता केतनचा. केतननं मात्र डॉट बॉल केलाय. केतनच्या खेळीचा विचार केला ना तर आतापर्यंत केतननं 2 डॉट बॉल केलाय, परंतु सिंगल डबल खूप चांगली आहे. स्ट्राईक रोटेट, धावा एक सिंगल, म्हणजे अनुभव आहे त्याच्याकडे. अनुभवानं हा सामना जवळ आणायचं, डोक्याचा वापर करून पूर्णपणे मॅच खेळतोय. पुन्हा एकदा पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र अपयश मिळालं. 13-13चं समीकरण 12-13 वर येऊन राहिलंय. व्हेरी गुड बॉलिंग मनीष, जबरदस्त कामगिरी मनीष टात्रेची. या षटकात फक्त 3 धावा आणि त्याच षटकाची आवश्यकता होती पोस्ट टीमला. त्या 3 धावा आल्या आहेत या ओव्हरमध्ये. आता 12 बॉल आणि 13 रन्स. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. न्यू बॉलर मयूर पाटील, द वंडर बॉय ऑफ रसायनीचा वंडर बॉय का म्हटला जातो. मयूरनं फलंदाजीमधून आपली गुणवत्ता दाखवली नाहीये, परंतु गोलंदाजी कशी करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. पा मयूर, इथे मात्र आपण बघितलं तर आपल्या संघाला ज्या पद्धतीनं पॅक करतो एखादा पॅकर, तर तुम्ही त्याच्यासाठी देखील चांगलं खेळ करणे गरजेचं आहे. आपली शैली, आपला आर्ट स्किल दाखवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज येतोय स्वतः मयूर पाटील. 12 बॉल 13 रन, परंतु ऑन स्ट्राईक हार्ड हिटर बॅट्समन प्रफुल्ल मोकलसाठी हा बॉल मिस टायमिंग आहे. जेलकाली क्षेत्ररक्षक मनीष टिपला जाईल. एक मोठी विकेट, मोठा हादरा बसतोय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला. प्रफुल्ल मोकल बॅक टू द ग्राउंड. तर मयूर नाईक यांचं हे संगीत, यांचा आवाज आपण पाहिलात. नांदगावचे हे गायक, आपले मराठी गायक, आगरी गायक. आणि त्यांचं एक कंगवा फणी हे एक गीत आलेलं आहे. डीजे मास्टर जर असेल तो देखील लावा, कंगवा फणी. कारण मयूर नाईक एक आगरी गायक आहेत. खूप चांगली संगीत. लिंबू कापला हे संगीत त्यांचं खूप गाजलं. आता कंगवा फणी आलेला आहे न्यू सॉन्ग. तर आज त्यांची आठवण झाली या संगीतानं. मयूर नाईक नांदगावचे एक सुप्रसिद्ध गायक, संगीतकार. तर मॅचकडे बघितलं ना तर थोडंसं चुरस निर्माण झाली मॅचमध्ये. थोडी लाईटली ट्विस्ट निर्माण झाली आहे मी म्हणेन. गोलंदाज मनीषनं मॅचमध्ये कमबॅक केले, परंतु मयूर देखील तेवढीच चांगली कामगिरी करतोय. पहिल्या बॉलवर विकेट. नो बॅट्समन ऑन स्ट्राईक भूषण पाटील. कन्हैया पाटील यांचे सुपुत्र आता या संघाचे सर्वे म्हटलं तर ऑलराऊंडर खेळाडू ऑन स्ट्राईक. हा चेंडू बॅकफुटला जाऊन यस थोडस ग्लान्स करायचं होतं. चेंडू पॅडवर आदळला आणि लेग बिफोर द विकेट. LBW भूषण पाटील जाईल तंबूच्या श्रेयाला.
का मॅच मध्ये ट्विस्ट पहा. इथे मात्र भूषण पाटील देखील शून्यावर बाद. गोल्डन डकचा शिकार पहा. मयूर पाटील मी म्हटलं ना हुशार गोलंदाज आहे. हा एक अष्टपैलू खेळाडू का म्हटलं जातं वंडर बॉय. ऑन हॅट्रिक विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर मयूर पाटील. रसायनीचा वंडर बॉय का म्हटलं जातं. वंडर बॉय म्हणजे आश्चर्य आणि आश्चर्य करणारा हा मुलगा. अर्थातच आता तो नक्कीच कुमार अवस्थेमधून स्त्री अवस्थेत गेलाय. आता वंडर मॅन म्हणायला लागेल मयूर पाटीलला. तर नेक्स्ट बॉल चेंडू आणि धावांचं अंतर 10 बॉल 13 रन्स. सामना आता थोडासा या ठिकाणी युटर्न घेतोय. सामन्यातला कलाटणी देणारा हे षटक ठरेल का. ऑन स्ट्राईक न्यू बॅट्समन प्रवीण मोकल. बजा ऑन स्ट्राईक. इथे मात्र पुन्हा एकदा हुक करायचा होता परंतु काय घडलं इथे मैदानावर. लेझी क्रिकेट. फर्स्ट लिव्हला असणारा क्षेत्ररक्षक बाईची एक धाव मिळते. एका धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. पहा लो स्कोरिंगचा मॅच हाय बीट्स होतोय. महात्तातच हृदयाची ठोके आता वाढली जातील. बॉल असतील 9 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. ऑन स्ट्राईक केतन. 9 चेंडू 12 धावा. एक चेंडू विचारानं फेकला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय मैदानावर. इथे मात्र आणखी एक विकेट. केतन मेहर धावचित बाद. वन्स अगेन मैच कहानी में ट्विस्ट. पाच विकेट तंबूमध्ये परतलेत. युवराज इव्हेंट सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाला गळती झाली आहे निर्माण. एका मागून एक विकेट आणि रसायनीचा वंडर मॅन तिकडे मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. 8 बॉल आणि 12 रन्सची गरज. 8 चेंडू 12 रन्स स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. तो प्रवीण मोकल बजा ऑन स्ट्राईक. इथे मात्र सीमारेषेवर नक्कीच अगदी सेना दलामध्ये हा नेहमीच चांगला कार्य करणारा एक नेव्ही आर्मी मॅन. मात्र आर्मी मॅन ऑन स्ट्राईक असताना वंडर बॉय इथे मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. मयूर यस हॅट्स ऑफ मयूर. काय गोलंदाजी. खरं तर 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. एक कलाटणी देणारा षटक. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं आणि तो देखील डॉट. एकदा जोरदार टाळ्या. मयूरची गोलंदाजी आवडली असेल तर. एक फक्त 22ची धाव. व्हेरी गुड मॅग्निफिशियंट बॉलिंग. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग मयूर पाटील. एक धाव फक्त इथे आली आहे ती देखील 22ची. म्हणजेच कोणत्याही प्रकारे बॅटनं धाव आली नाहीये. फलंदाजांनी कोणतीच मेहनत केली नाही आणि अशा परिस्थितीत मी तर म्हणेन हा मेडनच षटक आहे. मी तर म्हणेन हा निर्धावच षटक आहे. कारण 22ची एक धाव आली आहे. आता षटक असेल लास्ट ओव्हर आणि 12 धावांची गरज. व्हॉट ए मॅच. सचिन का मॅचला कलाटणी मिळाली आहे. असं वाटत होतं पारगाव टीम हा सहज सामना जिंकेल. 4 षटकाचा सामना संपेल परंतु नाही मित्रांनो. टेनिस क्रिकेट अनिश्चित असा खेळ का म्हटलं जातं. आम्ही या खेळामागे का वेड झालोत हे मात्र उदाहरण आपल्या या मॅच कडे पाहून पाहायला मिळतंय. जबरदस्त अप्रतिम सामना. पैसा वसूल मुकाबला मी म्हणेन. हा सामना सर्व प्रेक्षकांना मनोरंजन देणारा सामना असेल. 6 बॉल 12 रन्स. परंतु अजूनही काही बिघडलं नाही. दोन्ही बाजूंनी हा सामना अगदी बॅलन्स आहे. प्रणय येतोय न्यू बॉलर. प्रणय भोईर. मात्र समोर फलंदाज असेल एक संदीप तारेकर. म्हटलं तर सँडी अनुभवानं भरलेला हा खेळाडू आहे. अनेक वर्षांपासून संदीपनं देखील टेनिस क्रिकेटचा हा जग पाहिलाय. टेनिस क्रिकेट खेळलाय. मात्र तोच ऑन स्ट्राईक. प्रणय भोईरचा पहिला बॉल. इथे मात्र डॉट बॉल जातोय. बिग सपोर्टिंग करतायत खरं तर अरुणजीत तारेकर. परंतु टेन्शन आला असेल या मॅच कडे पाहून. 5 बॉल 12 रन. सँडीनं देखील बॉल डॉट केला. बॅटला बॉल लावा असं सांगितलं जात आहे आणि लावावंच लागेल कारण मॅच थोडीच कठीण निर्माण झाली आहे. गोलंदाज
प्रणीलचा देखील प्रणीलचा बॉल डॉट. इथे मात्र हा चेंडू बाटला तर लावलाय, चेंडू जाईल मयूर पाटीलकडे. डीप मिड विकेटला एक धाव मिळेल. मयूरनं पाहिलं कुठे फेकायचं, आता मात्र धाव घेतली जाईल. हे सारं मैदानावर पाहावं लागतं. अगदी सिच्युएशन मॅच अवेअरनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं. मॅच अवेअरनेस जर बघितलं तर मयूरनं फार चांगलं ओळखलंय. आणि इथे मात्र एक धाव मिळाल्यानंतर 4 बॉल 11 रन्स, 4 चेंडू 11 धावा. काय मॅच मॅच रंगली औटी मैदानावर. कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाला आयोजित आदर्श सरपंच उपसरपंच चषक. आता मात्र या मॅचनं चर्चा करणारा हा सामना, चर्चेला उधाण येणारा सामना. प्रवीण मोकल सराव कमी आहे की काय असं म्हटलं जातं. ऑफ स्टंपला बॉल आहे आणि बॉल मात्र स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र तुमचा सरावाचा अभाव कुठेतरी मी म्हणेन पाहायला मिळतोय. 3 चेंडू आता 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावा. प्रेम किती बॉल डॉट गेलेत पारगाव टीम हे कॅल्क्युलेशन नंतर नक्कीच सांगतील आमचे स्कोरर. 3 बॉल 11 रन्स. आणखी एक डॉट. व्हॉट ए बॉलिंग. प्रणय भोईर देखील अगदी पावलावर पाऊल टाकतोय. मनीष मयूरच्या पावलावर पाऊल टाकत गोलंदाजी. 2 बॉल 11. आता हिट मारावं लागेल. एक लॉंग हिट, एक षटकार ठोकला तर मॅच मध्ये नक्कीच या ठिकाणी जिवंतपणा राहील, नाही तर मग संपला, मॅच संपला. 15 बॉल डॉट केलेत पारगाव टीम. 2 बॉल 11, एक हिट, एक लॉंग हिट, एक षटकार, एक चौकार. या मॅच मध्ये पारगाव टीमला पूर्णपणे या ठिकाणी अस्तित्व जिवंत ठेवेन असा हा चेंडू. हवेमध्ये खेळाय. लॉफ्टी स्ट्रोक. लांबी कमी, उंची जास्त. येट्स, परंतु इथे मात्र एक धाव घेतली आहे. कदाचित हा मॅच पहा कुठून कुठे गेला आणि पारगाव टीमचे सर्व खेळाडू आता निराशाजनक झाले असतील. का होणार नाहीये. काय समीकरण होता पहा. 12 बॉल 13 आणि तो समीकरण शेवटला आलाय. 21 बॉल 20 समीकरण होतं. एक बॉल एक्स्ट्रा. त्यानंतर बघितलं तर 16 धावा होत्या 18 बॉल मध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला 1 बॉल आणि 10 रन्स. व्हॉट ए मॅच, व्हॉट ए मॅच. गोलंदाजांनी पूर्ण करिश्मा केलाय. चमत्कार. चमत्काराला आता नमस्कार घालावा लागेल. इथे मात्र सामना जिंकलाय न्यू गोल्डन सर्वेश 111 पोस्ट टीमनं. लाईनअप करायचंय, लाईनअप करायचंय. नेव्हर माइंड पारगाव टीम. खरं तर खूप दुःख झालं असेल सचिन, हा मॅच हातातून निसटलाय. असं होतं टेनिस क्रिकेटमध्ये, हातातला मॅच गेल्यानंतर दुःख होतो ना, तो वेगळाच असतो. परंतु खरं तर मी कौतुक करेन पोस्ट टीमचं. जबरदस्त गोलंदाजी या सामन्याला जिंकून दिलाय गोलंदाजांनी मी म्हणेन. आणि लाईनअप करा पोस्ट टीम. पारगाव टीम आली आहे पहा. खूप चांगला मी म्हणेन विजय झालाय तो क्रिकेटचा या ठिकाणी. नेव्हर माइंड क्रिकेटमध्ये होतं असं. व्हेरी गुड मॅच. आणि या सामन्याचा सामनावीर आपण देऊया. खरं तर 101% गोलंदाज ठरलाय या सामन्यातला सामनावीर, ज्यानं 1 षटक 1 धाव आणि 2 विकेट आणि 8 धावा देखील काढल्यात. तो रसायनीचा वंडरमॅन, 1 and 1 आर्मी मयूर पाटील. Yes, Mayur, come on the stage and collect your man of the match trophy. Very well performance, Mayur. काय खेळली राहिली आहे. खरं तर पारगाव टीमला पराभूत करण्यात मध्ये सिंहाचा वाटा. तर मी प्रकाश महाराज यांना विनंती करेन, हबप कीर्तनकार आमचे प्रकाश महाराज पाटील यांना विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचा आहे. व्हेरी वेल परफॉर्मन्स मयूर, आउटस्टँडिंग, जबरदस्त. क्रिटिकल इनिंग, अनबिलिव्हेबल. टेनिस क्रिकेट इज अनसर्टनिटी ग्लोरियस गेम का म्हटलं जातं. अशक्यचं शक्य करून दाखवलं या टीमनं. अनेक प्रेक्षक वर्ग देखील पाहत होते. व्हेरी वेल. आणि प्रकाश महाराजांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस दिलं जाईल. दोन्ही संघांनी याच्या टॉससाठी. यस मयूर, मॅच जिंकले असं वाटत होतं. कदाचित तुम्ही घरचा रस्ता तुम्ही पाहत होता, पण तो शेवटच्या क्षणाला कामगिरी केली आपली अप्रतिम गोलंदाजी. काय म्हणाल या एकंदरीत विजयाबद्दल.
ॲक्च्युली आम्ही 3 ओव्हरला त्यांना 16 पाहिजे होत्या तेव्हा ॲक्च्युली मॅच गेलेली, पण मनीष टात्रेने आम्हाला मॅचमध्ये आणलं. ॲक्च्युली त्यांनी 2 रनची 3 रनची ओव्हर टाकली आणि मला पण वाटलं की मी करू शकतो. आणि पारगाव आणि आमची मॅच चांगलीच होते, कारण का ते पण चांगले खेळतात आणि आम्ही पण. तर टीमला थोडासा एक बूस्टअपचं गरज होती आणि ते माझ्याकडनं झालं. आणि आता यापुढे बघूया पुढं कसं काय. थँक्यू सो मच मयूर. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. टॉस करून घेऊया लगेच. दोन्ही कर्णधार यायचं आहे. तर मी भाऊशेठ वास्कर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. मॅच आहे अगदी दुसऱ्या विजयासाठी हा सामना. अजनबी ओवले विपक्ष वंश सर्वेश 11 न्यू गोल्डन पोसरी. टेल कॉल रोहन मुंगाजी. येस इट इज हेड. टॉस जिंकलाय मयूर पाटीलच्या संघानं. निर्णय काय असेल मयूर फक्त सांगा आणि लगेच उतरायचं आहे. बॅटिंग करू आम्ही. येस चूज द फर्स्ट बॅट. ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम अँड इन्व्हाइट फॉर फिल्डिंग. म्हणजेच ओला टीमला फिल्डिंगची आवश्यकता होती ती मिळाली आहे. दत्तात्रय पाटील आमचे माजी उपसरपंच कुंडेपाल यांना विनंती असेल की या पण व्यासपीठावर आणि त्यांचं आगमन होतंय. दत्ता पाटील येस मोस्ट वेलकम. तर मित्रांनो आपण पाहिलं ते एक चित्त थरारक सामना सचिन आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसभरात. प्रेक्षकांना काय हवं असतं? प्रेक्षकांना कोणीही जिंको आणि कोणीही